नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात सत्संगाच्या कार्यक्रमाच्या नंतर चेंगराचेंगरीत तब्बल 116 जण मरण पावले आहेत. अतिशय वेदनादायी घटना आहे. आता ही घटना काही आपल्या देशामध्ये पहिल्यांदा घडते आहे का? बघा, यापूर्वी अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये किती घटना घडल्यात. 25 जानेवारी 2005 महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात मांढरादेवी इथल्या चेंगराचेंगरीत 340 जण ठार झाले. 3 ऑगस्ट 2008 नैनादेवी हिमाचल प्रदेश 162 जण मृत्युमुखी पडले. 30 सप्टेंबर 2008 चामुंडादेवी राजस्थान 250 जण मरण पावले. 14 जानेवारी 2011 शबरी माता केरळमध्ये 104 जण चेंगराचेंगरीत गेले. 13 ऑक्टोबर 2013 या वेळेला बघा, पुन्हा मध्य प्रदेशमध्ये नवरात्र महोत्सवामध्ये 115 जण ठार झाले. आणि यापूर्वी 1994ला नागपूरला हिवाळी अधिवेशनामध्ये गोवारी त्यांचा मोर्चा होता, गोवारी समाजाचा, 114 जण ठार झाले होते. हा घटनाक्रम याच्यासाठी सांगतोय की आम्ही या सगळ्या गोष्टीतून काही शिकणार आहोत की नाही. आता हाथरसच्या चेंगराचेंगरीत 116 जण गेले. फार काही गर्दी नव्हती, 50,000 लोक होते, 50,000. आता हे सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते जे महाराज होते, हे महाराज कुठले माहिती आहे? ते पोलिसात होते अगोदर. 40 वर्षापूर्वी ते पोलिसामध्ये दाखल झाले. 58 वर्ष वय आहे. 10 वर्ष नोकरी केली आणि स्वतःच्या जागेमध्ये आश्रम बांधला. ठीक आहे, कोणाला काय करायचं. पण हे बाबा जेव्हा त्यांच्या सत्संगातनं निघाले, त्याच्या गाडीमागे पळण्यामध्ये लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. आणि हे बाबा काही आता सापडत नाही आहेत, ते फरार आहेत. उत्तर प्रदेश सरकारने आयोजकावरती गुन्हा दाखल केला आहे. जे मृत्युमुखी पडलेत प्रत्येकाला 2-2 लाख दिलेत. 50,000 रुपये घायाळांना दिले जाणार आहेत. पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला, राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला. पण हे जे मरण पावलेत ते परत येणार आहेत का? अशा घटना वारंवार ज्या आपल्या घडत आहेत त्याच्यावरती काही नियोजन करायला पाहिजे की नाही. म्हणजे जेव्हा 50,000 लोक एका ठिकाणी येतात, काही होऊ शकतं, त्यावेळेला पोलीस यंत्रणा ही सतर्क का असत नाही? म्हणजे प्रशासनामध्ये अगोदर अतिशय एक्सपर्ट म्हणून योगींचं नाव घेतलं जातं, तिकडे त्या सरकारने दखल का घेतली नाही? हे मूलभूत प्रश्न आहेत. आत्तापर्यंत अशा सगळ्या घटना आमच्या देशामध्ये घडत आहेत. बघा, सत्संगामध्ये जाऊन जर माणसं ठार होत असतील तर किती अवघड आहे. माणसांच्या जीवाला काही किंमत आहे की नाही? काही त्याला अर्थच असत नाही आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारावरती घटना होऊन गेल्यानंतर हळहळ व्यक्त करून उपयोग काय? सगळेजण हळहळ व्यक्त करतील, पण ही घटनाच होणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे की नाही. आता आयोजकावरती गुन्हा दाखल केला, तपास केला जाईल. काय निघणार आहे तपासातून? कोणाच्या त्याच्यामध्ये? म्हणजे आता आपल्याला आठवतं आहे, महाराष्ट्रामध्ये फार काही नाही आहे. 1.5-2 वर्षापूर्वीच उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्यामुळे उष्माघातामुळे मृत्युमुखी पडले लोक. काय आहे ते आयोजकांचं? अशा वेळेला एकूण भान कुठं हरपतं. म्हणजे त्या महाराजांना त्यांची गाडी घेऊन जाताना लोक मागे येतात, ते का नाही थांबले? ते गायब का झाले? फरार का झाले? हे सगळे प्रश्न आहेत. म्हणजे हे जर महाराजांच्या त्यांच्या एकूण वाणीत एवढी ताकद असेल, लोक एवढे येत असतील, मग त्यांनी असं घाबरून पळून जायचं काय कारण आहे? ठीक आहे ना, चुका झाल्या असेल तर अटक होतील, होऊ देत अटक. त्या 116 जणांच्या समोर यांची अटक महत्त्वाची का? हे का नाही स्वतः येत? मग ह्याला महाराज कसं म्हणायचं? असे अनेक प्रश्न आहेत. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये शासनाचा अतिशय ढिसाळपणा आहे. मग ते शासन कोणाचाही असो, संसदेमध्ये फक्त श्रद्धांजली वाहणं एवढंच आपल्या हातामध्ये उरतं, पण ही घटना होणार नाही.
या संबंधामध्ये काय आहे, यापुढे अशा घटना होणारच नाहीत यासाठी सरकार काय नियोजन करणार आहे. बघा, आपण सगळीकडे बघतो यात्रा, प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि ह्या गर्दीचं नियोजन करणं हे तर प्रशासनाच्या हाती आहे की नाही. प्रशासन अशा वेळेला नियोजन करण्यामध्ये कुठे कमी पडतं. त्या ठिकाणचे असणारे तैनात अधिकारी त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. हे सगळं बघून एका शिपायाला तिकडे हार्ट अटॅक आला. जबाबदारी कोणाची होती, कोणी काय केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा सखोल तपास व्हायला हवा आणि प्रत्येकावरती अतिशय कठोर कारवाई व्हायला हवी. या देशात अशा पद्धतीच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची एक देश म्हणून नक्कीच काळजी घेण्याची गरज आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.